प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या 50व्या वर्षीही तिसऱ्या श्रावणी रविवारचे औचित्य साधून 68 लिंग भक्त मंडळ आणि वीरशैव विजनच्या संयुक्त विद्यमाने ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांनी पंचक्रोशीत स्थापन केलेल्या 68 लिंग पदयात्रा काढण्यात आली। पदयात्रेत भक्तगणांनी हर्र बोला हर्रचा जयघोष करत राज्यातील महिला व मुलींच्या संरक्षणाबरोबरच सोलापूरच्या सुख शांती आणि एकात्मतेसाठी साकडे घातले। बसवराज साबळगी यांच्या मार्गदर्शनाखाली व 68 लिंग भक्त मंडळाचे अध्यक्ष शिवानंद साबळगी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या पदयात्रेत वीरशैव विजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, सहसचिव संजय सागरे, उत्सव समिती अध्यक्ष विजयकुमार विराजदार, अरुण पाटील, मनमत कपाळे, होमगार्ड अधिकारी अमित चव्हाण, गंगाधर झुरळे, आनंद जाधव, श्रीनिवास बल्ला, रमेश अलकुंटे, संजय फुले, एकनाथ पवार, सिद्धाराम वत्से, संजय विजापुरे आदी भक्तगण सहभागी झाले होते। सकाळी 7 वाजता ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांची आरती व पूजन करून पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला। पदयात्रेचा समारोप दुपारी 3 वाजता श्री मल्लिकार्जुन मंदिर येथे आरती व पूजन करून करण्यात आला। पदयात्रेच्या मध्यंतरात साटीगल्ली येथील बुबणे जैन मंदिर येथे आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालीकोटी यांच्यातर्फे फराळ व चहापान देण्यात आले। तर पदयात्रा समारोपाच्या ठिकाणी शांतवीर भजन मंडळाचे अध्यक्ष मल्लेश पेद्दी यांच्या वतीने फराळ देण्यात आला। पदयात्रेच्या यशस्वीतेसाठी महेश माळगे स्वामी, बसवराज जेऊत, धानेश सावळगी, मल्लीनाथ सोडे, महेश गुड्ड, दीपक पटणे, महादेव कलशेट्टी यांनी परिश्रम घेतले। शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय। मी शिवानंद उमाकांत सावळगी, 68 लिंग भक्त मंडळाचा मी अध्यक्ष आहे व वीरशैव विजन या संस्थेचा मी कार्याध्यक्ष आहे। गेल्या 30 वर्षापासून मी स्वतः ही पदयात्रा करतो। माझे वडील कैलासवासी उमाकांत चन्नप्पा सावळगी त्यांनी या पदयात्रेची सुरुवात केली। त्यावेळेस त्यांच्यासोबत कैलासवासी शरणप्पा मुद्देबिहाळ, पावडेप्पा भुशेट्टी, संगप्पा बुरकुले, नागनाथ सराटे असे एक 5-6 लोक, ठराविक लोक हे पदयात्रेची सुरुवात केले। त्या पदयात्रेचे स्वरूप आज एवढ्या लोकांमध्ये झालेलं आहे। या पदयात्रेला 50 वर्ष आज पूर्ण झाले। या पदयात्रेचं 50 वर्ष साजरा करत असताना एवढा आनंद होत आहे की माझ्यासोबत महिला भाविक जास्त आहेत। कारण महिला भाविकांना 68 लिंगाचं दर्शन करणं मिळत नाही। ज्यावेळेस यात्रा निघते सिद्धेश्वर यात्रेमध्ये महिला भाविकांना 68 लिंगाचं दर्शन होत नाही व प्रत्येक ठिकाणी लिंगाला प्रत्यक्ष म्हणजे हात लावून दर्शन होत नाही। आणि ह्या पदयात्रेमध्ये असं होतं की प्रत्येक लिंगाला स्वतः हात लावून महिला भाविक पूजा करू शकतात व ह्या पदयात्रेचं म्हणजे ह्या 68 लिंगाचं दर्शन घेण्याचं एक आख्यायिका अशी आहे की 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतल्याचं आणि 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन करून जे पुण्य लाभतं ते पुण्य 68 लिंगाचं दर्शन केल्यानं लाभतं अशी एक आख्यायिका आहे। म्हणून सर्व लोक भक्तिभावानं या 68 लिंगाची अभिषेक व पूजा करत आमच्यासोबत असतात। सकाळी 6 वाजता ही पदयात्रा सुरुवात होते व दुपारी 2 वाजता मल्लिकार्जुन मंदिर येथे या पदयात्रेचा समारोप होतो। मग ह्या पदयात्रेच्या मध्यामध्ये आस्था रोटी बँक व दीपक भाऊ निकाळजे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्या वतीनं या आमच्यासोबत जे महिला भाविक भक्त आहेत सोबत या सगळ्यांची फराळाची व चहा पाण्याची व्यवस्था या संस्थेच्या मार्फत केली जाते। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।